आज आमच्या गावातल्या सप्त्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याच्यात तर आज जेवायला तर पंचपाकोनच होतं. आता तर देव म्हणत असं ना, अरे पहिलं माझ्या पायात पडलं की पहिलं खायचंच सांगून बसलाय. आदत से मजबूर. देव म्हणत असं पाया पड काय बन्या पहिलं. अरे आज तर दुःख ह्या गोष्टीच वाटतंय, कारण आपल्याला गाडी घेऊन रांजणगावला पुजायला जायचे, त्याच्यामुळे पंचपाकवान तर काय खायलाच भेटणार नाही. घोडा आपला काळा घोडा घेऊन जायचे ना पुजायला रांजणगावला. काळा घोडा करतोय नुसतं सगळीकडे राडा आता. आणि जे नव्हते आले त्यांना घोडा दाखवायला पण घेऊन गेलो होतो. त्यात आपल्या आप्पानी एवढा भारी हार बनवून दिलता घोड्याला. अरे विषयच ना, डायरेक्ट टॉपचा विषय होता. मग आमचे पोटा सेट म्हणले आम्हाला मोठा व्हायचे. मग तर काय मोकार पिसुळ आला. मग लगेच मिसळ खायला गेलो. चला म्हणलं खातरी आता जा घरी. बाबा म्हणलं थांबे बाबा, पहिलं आपल्याला अजून बाप्पाचं दर्शन करायचे. बुलेटची पूजा करायला बसलो आणि मी तिच्याकडेच बघत बसलो. एवढं पार तिच्या प्रेमात पडलो, आता काय सांगू. बुलेट मग पहिलं बाबा लय असलं बरे वाटत होतं नाही, एकच नंबर. अरे बुलेटला बघितलं तरी नुसतं काजच्या असे ठोके ठक 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 वाढत येत राव. एवढं भारी वाटत होतं ना. पहिला ड्रीम आपला कम्प्लीट झालाय बुलेटचा. सगळ्यांनी इकडे गाडीची पूजा बिजा करून घेतली. मग मला म्हणलं आता दर्शन घ्यायला जाऊ. आणि दर्शन करायला जाताना ते डोगेश भाऊ यांच्या मागे लागले. अरे म्हणलं अरे काय नाही करीत रे, या लांबून या चलो. आणि दर्शन पण रोजच्या